मित्रांनो नमस्कार. आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ परत बनवून येत आहे. आपण नक्कीच व्हिडिओ बघून लाईक कराल मित्रांनो. तर कुकुडदावना ह्या झाडाविषयी मी मागे माहिती दिली, परंतु ती माहिती अपुरी होती. आज ह्या औषधीयुक्त झाडाचे तुम्हाला मी गुणधर्म फायदे सांगणार आहे. हा बहुमूल्य असा झाड आहे, बहुमूल्य अशी औषधी युक्त झाड. आणि ह्या झाडापासून आपण खेड्यातील लोक आपण अनभिज्ञ आहो. तर हा अशा पद्धतीचं झाड आहे मित्रांनो, की आपल्याला अनेक आजारामध्ये हा काम करतो. तर मित्रांनो याचा एक पहिला गुणधर्म आहे की हा सर्दी बुखार व्हायरल ताप जर असेल माणसाला, तर याचा पत्ते बारीक करून त्याला वाळू घालायचे आणि अर्धा चम्मच शहदामध्ये चाटायचे असतात, हे खायचे असतात. याच्याने आपल्याला जो व्हायरल ताप असेल, सर्दी बुखार असेल येत असेल तर तो कमी होतो मित्रांनो. दुसरा याचा काम आहे, जर लहान मुलांना जर त्याला ताप येत असेल, कफ झाला असेल, तर याचे ओले पत्ते आणून त्याला बारीक करायचा आणि शहदामध्ये डोक्यावर लेप लावायचा आणि छातीवर लेप लावायचा, असं आपले हकीम लोक सांगतात मित्रांनो. तर अशा पद्धतीनं हा बहुगुणी पौधा आज आपल्या जवळ असून आपण त्याचं काय उपयोगात आपल्याला माहीत नाही. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी माहिती देत आहे मित्रांनो. आपण नक्कीच याचा उपयोग जरूर कराल. याचा बवासीरसाठी सुद्धा, म्हणजे मुळव्याधसाठी सुद्धा ह्या पौध्याचा आपल्याला उपयोग करता येते. बवासीरला सुद्धा हा कामात येतो. याचे पानं कोवडेवाले डिरे जे आहेत, आपण त्याला कुटून जेवणाच्या आधी प्यायचा आहे 1-1 कप. आणि त्याचे पत्ते सुकवून आपण जिथं मुळव्याधचे कोंब असतील तिथं लावायचा. त्याच्याने कोंबसुद्धा जातात, असे आमच्या खेड्यातील हकीम लोक सांगतात मित्रांनो. आणि जर आपल्या शरीरामध्ये कुठं चट्टे असतील, खाज येत असेल, तर ह्या पत्त्यांचा लेप एरंडीच्या तेलामध्ये कुटून लावायचा. याच्याने आपल्या शरीराची खाजसुद्धा कमी होते. तर अशा पद्धतीनं हा बहुगुणी पौधा आपण ह्याच्यापासून खूप लांब होतो. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे की आपले हकीम लोक काय कोणत्या वनस्पतीचा कसा उपयोग करत आहेत, पण आपल्याला ते काही माहीत होत नाही. आणि म्हणून तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक आपले औषधी उपयुक्त जे पौधे आहेत आपल्याजवळ, त्याची माहिती करण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते, यूट्यूबच्या माध्यमातून. तर नक्कीच काही आपल्या छोट्या औषधीय गुणधर्माचे जे पौधे आहेत, नक्कीच आपण त्यांचा उपयोग घ्या. आणि आपल्याला काय लाभ मिळतो, आयुर्वेदिक औषधामध्ये आपण जर क्रोनिक बिमारी असेल, जास्त दिवसाची बिमारी असेल, थोडंसं जास्त दिवस खावा लागतो, तर आपण नक्कीच ह्या औषधीय पौध्याचा वापर करून रोगमुक्त व्हा. आणि सर्दी ताप, बवासीर आणि फंगल इन्फेक्शन, तर याच्यामध्ये अँटीबायोटिक गुणधर्म आहेत. अशा पद्धतीनं जर आपण रिसर्च केला तर अँटीबायोटिक गुणधर्म ह्या पौद्यामध्ये आहेत, असं आपल्याला पुस्तकामध्ये दिसून येते. आणि म्हणून नक्कीच आपण औषधीय पौद्याचा, कुकुडदावना ह्या औषधीय पौद्याचा वापर करा आणि रोगमुक्त व्हा. आणि दुसऱ्यांना पण सांगा, जर आजारी असतील तर. फ्रीची मेडिसिन आहे, कुठंही खाली जागेमध्ये, शेतात, वाडीत, कुठंही हे होते. आणि हिरवी कंच असते बघा. हा कुकुडदावण्याचा झाड आहे आणि आपण सुद्धा वडकाल, याला नाव आहे कुकुडदावना. याचा आपण जर तूप बनवत असाल तर तुपामध्ये याचे पानं टाका आणि त्याची टेस्ट घ्या. मी घेतलेली आहे टेस्ट.
खूप सुंदर अशी टेस्ट तुपाला येते ह्याच्या पानं टाकल्याने, फोडणी दिल्याने. तर मित्रांनो, नमस्कार. आज आपल्यासाठी हा नवीन व्हिडिओ घेऊन आलो. नक्कीच आपण याला लाईक कराल. धन्यवाद.